आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। महिला दिनानिमित्त उद्या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला चर्चा होणार। विधिमंडळामध्ये महिलांच्या समस्यांवर चर्चा होणार। विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय। विधिमंडळामध्ये महिला सशक्तीकरणासाठी उद्या विशेष प्रस्ताव मांडला जाणार। प्रस्ताव सर्वपक्षीय सहमतीने मंजूर होईल ही अपेक्षा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची माहिती। शिलाई मशीन असलेल्या महिलांना मुंबई बँक 10,000 रुपये विनातारण कर्ज देणार। मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकरांची मोठी घोषणा। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये शिवसेना राष्ट्रवादीच्या वाटेला प्रत्येकी 1 जागा। शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी, शीतल म्हात्रे यांच्या नावाची चर्चा, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी, आनंद परांजपे यांचं नाव चर्चेत। अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचा कारभार तुर्तास अजित पवार यांच्याकडे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर खात्याची जबाबदारी अजित पवारांवर। जलसंपदा विभाग मोहित कंबोज चालवतात, अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप। जलसंपदा विभागाबाबत चौकशी करावी, दानवेंची मागणी। बारामतीमधील अॅग्रो कारखान्याकडून 16,90,000 ऊसाचं गाळप। रोहित पवारांचा बारामती अॅग्रो पहिल्या नंबरचा गाळप कारखाना, अजित पवारांचा जरंडेश्वर हा दुसऱ्या क्रमांकावर।